बाबा रमावर साई बाबा रमावर शुद्ध भक्ती चंद्रभागा भाव पुंडलिक जागा पुंडलिक जागा भाव पुंडलिक जागा हरे राम 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 हरे हरे। भारत की सेना जिंदाबाद, भारत की सेना जिंदाबाद। दृग्घोषधाम विराजते पार्श्वगंगा यधीयते प्रतिस्तोरहद्योभिः। इलेक्ट्रिक ट्रॅक्टर की जो हैदराबाद या ठिकाणी उपस्थित झालेला आहे त्याचं देखील या ठिकाणी अल्पसं पूजन आहे। माझं नाव आदित्य साळवे, मी इयत्ता 9वी मध्ये शिकते। माझ्या शाळेचं नाव श्री साईनाथ माध्यमिक विद्यालय शिर्डी। मी आज आपल्या जवानांसाठी राख्या, मी तर माझ्या भावाला दरवर्षीच राखी बांधते, पण त्यांचं जे आपले रक्षक करताय त्यांचं मनगट रिकामं राहू नये म्हणून मी त्यांच्यासाठी आज राखी पाठवणार आहे। माझं नाव शेख तंजिला शाबत, मी इयत्ता 9वी मध्ये शिकत आहे, श्री साईनाथ विद्यालय माध्यमिक शिर्डी। मला खूप प्राऊड फील होते कारण की मी सैनिकांना राखी पाठवत आहे। ते आपल्यासाठी कष्ट करून त्यांचे प्राणाचे बलिदान देऊन बॉर्डरवरती ते लढू राहिले। यांना काही लोकांना वाटत नाही पण ते देशात कचरा फैलवतात, हे करतात। त्यांना माझी एवढीच अनुमती आहे की कचरा करावा नाही असं तसं। आपल्या देशाला स्वतंत्र व्हायला खूप कष्ट लागलेलं आहे, आपला देश असं स्वतंत्र झालेला नाही। किती लोकांनी बलिदान दिलेले आहे, किती लोक शहीद झालेले आहे। यांना आज मला खूप अभिमान वाटतंय की मी एका सैनिकाला राखी पाठवू राहिले, ज्याला मी भाऊ असं म्हणते, कारण की ते त्यांची पण आई आहे, वडील आहे, बहीण आहे, तरी पण ते आपल्यासाठी रडू राहिले, त्यांचे प्राणाचं बलिदान करू राहिले। मला आज खूप प्राऊड फील होते की मी ह्या देशाची व्यक्ती आहे। मला ह्या देशासाठी लढण्यासाठी अधिकार आहे आणि मी पण मोठी होऊन हेच प्रयत्न करेन की मी पण देशाची रक्षा केलेली पाहिजे। माझं नाव सोफिया पीर मोहम्मद पठाण आहे, मी साईनाथ माध्यमिक विद्यालय शिर्डी या शाळेची विद्यार्थिनी। संजीवनी प्रतिष्ठान यांच्याकडून सैनिकांना राख्या पाठवल्या जात आहे। मी यांचे खूप खूप आभार मानते व आपले सैनिक आपल्यासाठी लढत्या किती शहीद पण होतात, त्यांचे पण आई वडील जे आहे पण ते त्यांचा न विचार करून आपल्या भारतासाठी लढतात व शहीद होते, यांचे मी आभार मानेन। आणि ही राखी मी एक सैनिकसाठी पाठवत आहे। मला खूप प्राऊड फील होत आहे की मी सैनिकांसाठी राखी पाठवत आहे। कोपरगाव मधून चालू झालेला हा उपक्रम ज्यावेळेस मीडियाच्या माध्यमातून आम्ही त्याची प्रसिद्धी केली तर तालुक्याबाहेरून देखील अनेक आमच्या महिला भगिनी शिक्षकांनी आम्हाला संपर्क केला आणि आमच्या राख्या देखील तुम्ही त्या सीमेवरील जवानांसाठी पोहोचवा असं आवाहन केल्यानंतर आम्ही मागच्या वर्षी निर्णय घेतला की श्रद्धा आणि सबुरी या साईबाबांच्या पावनभूमीमधून आणि म्हणून देशहितासाठी लढणाऱ्या आपल्या सैनिकांसाठी या पावनभूमीतून आपल्या महिला भगिनींच्या वतीने आपण संदेश दिला पाहिजे या हेतूने मागच्या वर्षी आम्ही शिर्डी ते श्रीनगर हा रक्षा रथाचा प्रवास सुरू केला आणि एक राखी जवानों के नाम असं त्याचं नाव बदलून आपण हा उपक्रम चालू केला। 7 राज्यातून जवळपास 2,500-3 हजार किलोमीटरच्या वर प्रवास करून वेगवेगळे सामाजिक राजकीय संघटनांनी पुढाकार घेतला। अगदी केंद्रीय मंत्र्यांपासून कैलास विजयवर्गीयवार असतील किंवा अमरीशभाई पटेल असतील या सगळ्यांनी जोरात वाजत गाजत लेझिम ढोल ताशांमध्ये या रथाचं स्वागत केलं आणि त्या परिसरातील असलेल्या आमच्या महिला भगिनी युवती यांच्या वतीने राख्या गोळा करून ज्या ठेवल्या होत्या, अगदी कोपरगाव म्हटलं तरी 18,000 ते 20,000 राख्या आमच्या सर्व कोपरगावकरांनी वेगवेगळ्या शाळेतून महिलांनी युवतींनी गोळा करून त्यावेळेस दिल्या होत्या। अशा 1.25 लाख राखी त्या ठिकाणी दिल्लीवरून मग श्रीनगरला आमच्या सगळ्या युवा सेवकांनी पोच केल्या आणि जो मानसिक समाधान
त्या सर्वच आमच्या सैनिकांनी दाखवला. आणि त्याच्यावर नुसतं राखी पोचवत नाही, तर राखी बरोबर आपलं एक संदेश पत्र असतं. त्या संदेशावर आमच्या बाल चिमुकल्या असतील किंवा महिला असतील, युवती असतील, हे वेगवेगळ्या संदेश आमच्या या सीमेवरील सैनिकांसाठी देत असतात. आणि त्या वाचून काही लोकांचे डोळे पाणवले, काहींना भरून आलं, काहींचं ऊर भरून आलं. आणि निश्चितपणाने त्यांना एक हिंमत देण्याचं काम की आपण ज्यावेळेस देश सीमेवर आपण 140 कोटी लोकांची त्या ठिकाणी रक्षा करतो आहे, तर निश्चितपणाने त्यांना देखील आपली काळजी आहे, आपलं स्मरण त्या ठिकाणी होत असतं. जवळपास 15 लाखापर्यंत आपले सैनिक देशाच्या वेगवेगळ्या भागामध्ये पॅरामिलिटरी फोर्सेस असतील, हे सगळे काम करत असतात. आणि सण वार सोडून त्या ठिकाणी काम करता. भारतीय म्हणून आपण शांतपणे झोपतो. आपल्या बहिणीला आपण ती आपल्याला राखी बांधते आणि आपण तिला आश्वासन देतो की हो मी तुझं रक्षण करेल. परंतु खऱ्या अर्थाने जे सीमेवर आपली रक्षा करतात त्यांना कुठंतरी त्यांचं मनोबल वाढलं पाहिजे की तुम्ही त्याग करून झोप, पाऊस, ऊन, वारा या सगळ्या गोष्टी विसरून त्या ठिकाणी आमच्यासाठी अहोरात्र काम करता. सियाचीन सारख्या -25-30 डिग्रीमध्ये किंवा राजस्थान सारख्या +50 डिग्रीच्या वातावरणामध्ये तुम्ही आमच्यासाठी, देशासाठी त्या ठिकाणी लढता. याचा आम्हाला विसर पडलेला नाही. आणि पुढच्या पिढीमध्ये ज्यावेळेस देश अंतर्गत काही गतिविधींना ते बघतात आणि पॅरामिलिटरी प्रोसेस असतील, पोलीस असतील, इतर व्यवस्था करणारे लोक असतील, त्यांना जेव्हा आमच्या 15-15 वर्षाच्या मुली, युवती अर्वच्च भाषेमध्ये बोलता, काहीतरी हातवारे करून त्यांच्या आया बहिणींवर तेव्हा अप्रू काढतात, निश्चितपणाने सीमेवर असलेल्या आमच्या सैनिकांमध्ये कुठंतरी व्यथित होऊन नैराश्य येत असावी की ज्या देशवासियांसाठी आपण या ठिकाणी लढतो आहे, जीवाची आहुती देतोय, त्यांचा आपल्या प्रती असलेली ही भावना बघून निश्चितपणाने त्यांचं मन देखील थोडंसं नैराश्यामध्ये जात असेल. परंतु ह्या उपक्रमाच्या माध्यमातून आपण त्यांचा आत्मविश्वास वाढवण्याच्या दृष्टिकोनातून की नव्हे, आम्ही सर्व देशवासीय, देशातील महिला भगिनी, सर्व सामाजिक संघटना आपल्या मागे भक्कमपणे उभा आहोत. आम्हाला आपला सार्थ अभिमान आहे की आपण जे देश हितासाठी करत आहोत हे सर्वांचाच प्रयत्न करून हा भारत देश आजपर्यंत घडलेला आहे. 75-80 वर्ष स्वातंत्र्याला नुकतेच पूर्ण झालेले आहे. आपल्याबरोबर इतरही देशाला स्वातंत्र्य मिळालं, तिथं काय परिस्थिती वेगळं सांगायची आवश्यकता नाही. भूकमारीने लोक मरताय, परंतु आज जगाची महासत्ता होण्याच्या दृष्टिकोनातून आपण चाललो आहे. हे एका प्रयासाने होणार नाही, किंबहुना राज्यकर्त्यांकडून होणार नाही. हे सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास आणि सबका प्रयास, हे सबका प्रयासातला भाग म्हणून संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या वतीने हा एक छोटीशी मोहीम आम्ही हाती घेतली आहे. पुढच्या पिढीमध्ये देशभक्तीचं वातावरण सळसळलं पाहिजे. आपल्या सैनिकांप्रती एक आत्मीयता त्यांच्यामध्ये भावना राहिली पाहिजे. हे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आपण अनेक प्राणांची आहुती त्या ठिकाणी दिलेली आहे. मोठी किंमत देशाने त्या ठिकाणी मोजलेली आहे. त्याची जाणीव आमच्या पुढच्या पिढीला झाली पाहिजे, राहिली पाहिजे. आणि देशभक्तीचं वातावरण त्यांच्या रक्तात सळसळलं पाहिजे. या हेतूने हा आम्ही खरं तर अक्षरात या ठिकाणून चालू करतो. त्याला चांगला प्रतिसाद, संबंध राज्यामध्ये देश, प्रांत, जात पात विसरून सगळे लोक हात पुढे सरसवतात सामाजिक उपक्रमासाठी आणि मोठ्या संख्येने प्रतिसाद देतात. त्यानंतर सर्वांनी जिंदाबाद म्हणायचं आहे. जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत.